सत्यजितला फोन करतो म्हणाला होता, केलात का? हो, सत्याला लावतो फोन, मी लगेच लावतो, पण तू त्याची काळजी करू नको. मुख्य तुझी औषधं आणि गोळ्या घेतल्यास की नाही? मला नाकोत औषध, मी नाही घेणार आहे ती. तुम्ही आता ताबडतोब सत्यजितला फोन लावा आणि इथे बोलवून घ्या. 4 दिवसावर लग्न आलं मुलाचं, अजून त्याचा पत्ता नाही. आम्हाला नको का थोडीफार तरी खरेदी करायला? एक शालू तरी आणायला हवा मला हिला. हवा की नको? काय बघा आता आलं ना, तिला सुद्धा टेन्शन आलं आता. तुमचं पण कोणी सापडलंय का या स्फोटात? नाही म्हणजे गेले 2-3 दिवस मी तुम्हाला इथेच बघतोय ना, म्हणून मला तसं वाटलं. हो, आमचा सत्यजित आपटे तो पण सापडला हो नेमका या स्फोटात. आमचा सत्य पण अजून मृत्यूशी झुंजतोय. खूप सिरियस आहे का? हो ना, म्हणजे 2 दिवस झाले अजून शुद्धीवरही आलं. 2 दिवसांनी लग्न होणार होतं त्याचं आणि अचानक सगळं हे घडलं. म्हणजे परवाच ठरलं की लग्न करायचं आणि 2 दिवसांनी लग्न होणार होतं आणि खूप अवघड होऊन बसलंय हो सगळं. ती पहा आलीच देव. ये देव बस. देव मी आलोच. हा, घरचे सगळेच खूप चिंतेत आहेत माहितीये का. आता मी निघताना त्यांना औषधं दिली तर ती घ्यायला नकार दिला त्यांनी. अगं पण कधी ना कधी त्यांना हे कळणारच. तेव्हा काय होईल ना त्याचं नेम नाही बघ. उर्मिलेने पाठवलेत लाडू? अरे नुसतं लाडवाचंच नाही तर आतमध्ये बसून लग्नाचा बेट ठरवते ती, सगळा मेनू. त्या आचार्यांनीच पाठवलेत हे लाडू. चव कशी आहे ते विचारायला. लाडू आवडले तसं सांगू? तू जरा शांत बस. उर्मिलाला सांग की लाडू चांगले झालेत म्हणून. काय? मी सांगतोय तसं सांग ना. एक्सक्यूज मी. मी एसीपी गुरव. खरं तर पेशंटची चौकशी करायला आलो होतो. माफ करा पण आता काहीच सांगण्याच्या मनस्थितीत मी नाहीये. आय एम सॉरी. नाव काय यांचं? सत्यजित आपटे. आणि आपण? मी देविका, यांची होणारी बायको. मगाशी तिने त्या देविकाला बोलवून घेतलं. तिचे सगळे दागिने आणि मंगळसूत्र तिला देऊन टाकलं. अरे देवा. हातावर सोन्याच्या बांगड्या ठेवले. मग काय वाटलं असेल त्या पोरीला? मला वाटतं आपण घाई नको करूया. अण्णा, आपण या आधी पुष्कळ वेळ घालवलाय. पण सगळ्यात महत्वाचं हे आहे की जे काही खरं घडलं त्याची कल्पना आता उर्मिलेला देणं अत्यंत आवश्यक आहे.